Audio Jungle. Audio Jungle. त्याप्रमाणे डॉक्टर प्राध्यापिका पौर्णिमा कोल्हे यांनी पण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पडला अश्विन हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पडला अश्विन हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला अश्विन हजारदा पण झाले गेले विसर आता. मूठ आवड अश्रू आवड लक्षावरती रोख नजर, आणि एक प्रयत्न अजून कर, आणि एक प्रयत्न अजून कर. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावरती विचारपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रजी सोनवणे सर, उद्घाटक महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले सर, आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो माझे ते PhD गाईडसुद्धा आहे असे आमचे गुरुवर्य डॉक्टर पांडुरंग भोसले सर, त्याचप्रमाणे गझलकार दिनेशजी भोसले सर, संपादक यशवंत गायकवाड सर, सौ दीपाली जाधव मॅडम, कविवर्य आमचे आदरणीय भा चव्हाण सर, त्याचप्रमाणे अनिता बिराजदार, कुमारी साक्षी बिराजदार, डॉक्टर सुरेश गांधले, चांदुना ढोबरे, रामराव गायकवाड, विजय पवार, सोमय्या सय्यद, मुस्कान गोलंदाज या काव्य मैफिलीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. मला मनस्वी आनंद होत आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गेली महिनाभर सातत्याने प्रयत्न करत होती. सर्वांना सामावून घेण्यासाठी, सर्वांचं मन जपण्यासाठी, सर्वांचे विचार ऐकण्यासाठी या माध्यमातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे, आणि त्याच प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणून आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. प्रत्येकाला असं वाटत असतं माझं म्हणणं कुणीतरी ऐकावं, माझ्या भावना कुणीतरी समजून घ्याव्यात, किंवा मला जे वाटतंय ते मला मोकळेपणाने बोलता यावं, सांगता यावं, आणि ते ऐकण्यासाठी आज आपल्या आजूबाजूला लोक नाहीत, किंवा आपण सांगायला गेलो तर ते कोणी ऐकून सुद्धा घेत नाही. मग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या भावना जेव्हा व्यक्त करता येतात तेव्हा माणसाला हलकं फुलकं झाल्यासारखं वाटतं, आणि हेच आपलं जे काही विचार आहे किंवा आपल्याला जे काही व्यक्त व्हायचे ते व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ आपल्याला आज उपलब्ध झालेलं आहे. हे व्यासपीठ तुम्हाला साथ घालत आहे. तुम्ही मोकळेपणाने इथं व्यक्त होऊ शकता अशी मी तुम्हाला विनंती करते, आणि ही संधी जी बहुजन महाराष्ट्र लाईव्ह यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोबत मी केलं पाहिजे. बाकी तुम्ही किती मोठे असा, किती धन दौलत असू दे, किती संपत्ती असू दे, ती कधी ना कधीतरी कोणाच्या तरी अधीन होते. आपण त्या संपत्तीपासून अलग होतो किंवा त्याचा आपल्याला अविलाप करावा लागतो. पण ज्ञान किंवा जे काही आपण विचार हे जे आहे हे आपलं कधी कोणी चोरी करत नाही, किंवा कोणी लुटून घेत नाही, किंवा हे धन कधीही नष्ट पावत नाही. कित्येक पिढ्या गेल्या तरी सुद्धा हे धन किंवा आपण जे काही ठेवणार असतो आदर्श पुढच्या पिढीसमोर, तो आदर्श कायमस्वरूपी चिरकाळ टिकणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण साधन संपत्ती तर नक्की कमवावी, पण त्याचबरोबर जे स्वतःचे छंद आहेत, आवडीनिवडी आहेत, त्या नक्की जोपासल्या पाहिजेत, आणि नवीन पिढीसाठी आपण काहीतरी आदर्श दिला पाहिजे. साधन दौलत संपत्ती सगळेच देतात, पण विचारांचा वारसा आपण दिला पाहिजे. असं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.